चला. आणि हेच आहे ते मनोज पास्ता सेंटर. आणि इथला मालक तूच आहेस ना? हां, मराठी येतं तुला? नहीं, मराठी नहीं येत? ठीक है, आपण याच्यासाठी हिंदीत त्याच्याशी गप्पा मारूयात. क्या नाम है सर आपका? सोनू. सोनू. पूरा नाम क्या है? सोनू ही है इतना? सोनू मनोज कुमार गुप्ता. सोनू मनोज कुमार गुप्ता. तो ये मनोज पास्ता सेंटर मतलब आपके पिताजी के नाम से पास्ता सेंटर है? हाँ. है ना? किसने ये सब शुरू किया था यहाँ पे बिजनेस? मेरे पिताजी ने किया था शुरू. कब किया था? ये 95 के पहले के स्टार्ट है. 95 के पहले का स्टार्ट आहे. म्हणजे 95 आणि आता जवळपास एक 15 वर्ष झाली, बरोबर ना? 15 ते 20 वर्ष होऊन गेली. बर, तो तुम कब से संभाल रहे हो? 6 साल से. 6 साल से आप संभाल रहे हो? हाँ सर. तो आपको हेल्प कौन करता है? आप अकेले ही करते हो? नहीं, मेरे चाचा भी करते हैं. हाँ. और मैं भी रहता हूँ. हाँ. और फिर हेल्पर भी लोग हैं सब. 2-3 लड़के भी हैं. हाँ. अच्छा, वो सब कौन? ये सब लड़के जो आपके साथ काम करते हैं. हाँ. 6 सालों से आप ये सब संभाल रहे हो. क्या क्या बनाते हो आप यहाँ पे? पास्ता, पिज़्ज़ा, खिचिया, कॉर्न. पास्ता, पिज़्ज़ा, खिचिया, कॉर्न, नाचोस. हाँ. तो पहले मेरे लिए क्या बना रहे हो आप? आपके लिए मैं अभी पास्ता बना हूँ व्हाइट सॉस. तो पहले आप मेरे लिए व्हाइट पास्ता बना रहे हो, राइट? उस पर चीज़ वगैरह डालना भरपूर. ये क्या बनाया आपने? व्हाइट पास्ता. व्हाइट पास्ता मेरे लिए बनाया क्या? हाँ. ये आपने मुझे अभी दिया है व्हाइट पास्ता विथ चीज. हाँ. ये आपकी वन ऑफ द स्पेशालिटी, राइट? यस. मग चला, व्हाइट पास्ता विथ चीज आपण आता खाऊन बघूयात. क्या बात है रे, बहुत बढ़िया बनाया. वाह वाह, अप्रतिम केला त्याने, खरंच फार सुंदर पास्ता केला. ये अभी आपने क्या बनाया मेरे लिए? रेड एंड व्हाइट पास्ता. ये पिंक कलर का है. हाँ, इसको पिंक बोलते हैं. जो अच्छा. पब्लिक ने इसका खुद से नाम रखा है. पिंक पास्ता. यस. अच्छा, म्हणजे लोक इथे येतात, त्यांना हा रंग आवडला म्हणून ते स्वतः पिंक पास्ता त्याला म्हणतात. इसमें क्या क्या होता है दादा? इसमें सेम वेजिटेबल्स और वही सेम मसाला रहता है, खाली इसमें व्हाइट और रेड सॉस मिक्स रहता है. अच्छा, व्हाइट और रेड सॉस मिक्स रहता है, इसकी रहता वजह से वो पिंक कलर आ जाता है. यस, पिंक कलर. आप कौन से कलर का इस्तेमाल नहीं करते हो? कोई कलर नहीं, कोई क्या वो सब का यूज नहीं है. केमिकल वगैरह कोई कुछ color? नहीं, कुछ नाही. नॉर्मली वे में. अच्छा, नॉर्मल जे असतं ते व्हाईट सॉस आणि चीज व्हाइट सॉस और रेड टमाटो सॉस. रेड टोमॅटो सॉस याचं मिक्सचर आहे म्हणून ते पिंक झालेलं आहे. ठीक आहे, अभी मैं खा के देखता हूँ. दोनों में पनीर रहेगा. तुम्ही पाहताय त्याच्याकडे ना एक क्षणही त्याला उसंत नाही आहे. म्हणजे माझ्याशी बोलता बोलता त्याचे गिराईक चालू आहे, ऑर्डर चालू आहे, तो पास्ता सतत बनवतोय. आणि घर पे जो बनाते हो वो कौन बनाता है? घर पे हम लोग नहीं बनाते हैं. हाँ. हम लोग का जो रहता है लाइव जगह पे रहता है. हाँ. हम लोग पार्टी के लिए भी जाएंगे तो हम लोग का काउंटर उधर लगता है. क्या बात है यार सोनू. आपली पुढची रेसिपी आहे मंचुरियन स्टाईल ब्रेड पकोडा. काय ऐकायला छान वाटतंय ना? अहो, ऐकायला नाही, खायला पण मस्त असणार आहे रेसिपी. सगळ्यात आधी आपण साहित्य बघूया. लागणारं साहित्य आहे उकडून घेतलेला बटाटा आहे, नंतर इथे ब्रेडचे स्लाइसेस घेतलेले आहेत, आपण इथे बेसन घेतलेलं आहे, नंतर इथे आपण गाजर, पत्तागोबी आणि फरसबी हे बारीक चिरून घेतलेले आहेत. इथे आहे शेजवान सॉस, इथे कांद्याची पात आहे, त्याचा हिरवा भाग बारीक चिरून घेतलेला आहे, शेंगदाणे भाजून त्याची भरड केलेली आहे, नंतर इथे चिली सॉस आहे, सोया सॉस आहे, लसूण आणि आलं बारीक चिरलेलं आहे, नंतर थोडासा खाण्याचा सोडा घेतलेला आहे, विनेगर आहे, काळी मिरी पूड आणि मीठ हे साहित्य घेतलेलं आहे. आता हा जो ब्रेड पकोडा आहे याचं स्टफिंग हे मंचुरियन स्टाईलमध्ये असणार आहे. मंचुरियन स्टाईल म्हणजे काय असणार आहे? ॲक्च्युली हा इंडो चायनीज हाच प्रकार आहे मंचुरियन जो आहे तो, पण त्या स्टाईलमध्ये आपण त्याचं स्टफिंग बनवणार आहोत. सगळ्यात आधी आपण काम करू. इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये टाकणार आहे मी तेल. एक 2 ते 3 चमचे तेल घेतो आहे. इथे टाकणार आहे मी 2 चमचे याच्यामध्ये लसूण टाकणार आहे आणि 1 चमचा आलं. आता याला हाय फ्लेमवर करतोय मी, म्हणजे जरा चव आणखीन छान येईल. आता याच्यामध्ये घालतोय मी गाजर अर्धी वाटी, त्याचबरोबर फरसबी 2 चमचे. आता जेव्हा मंचुरियन बनवतो आपण तेव्हा पत्तागोबी असते जास्ती करून,
ती वापरली जाते. याच्यामध्ये मी गाजर फरसबी पण टाकतोय आणि पत्ताकोबी तर टाकणार आहेच. या तिन्ही गोष्टी आपण आता टाकून घेतलेल्या आहेत आणि तेलावरती आपण त्याला परतून घेतोय छान. खूप जास्त याला शिजवायचं नाही आपल्याला. थोडासा असं त्याला काय म्हणतात ना, तोंडामध्ये लागलं पाहिजे खाताना. किंचित कच्चा पण जो असतं, भाज्यांचा जो कच्चा पण असतो तो लागला पाहिजे खाताना, म्हणजे त्यांनी छान चव लागते. आता मी याच्यात टाकणार आहे बटाटा, उकडून घेतलेला आहे बटाटा, मीठ, मस्त होणार आहे स्टफिंग. याच्यात टाकतोय आपण 1.5 चमचा सोया सॉस, 1 चमचा चिली सॉस, काळी मिरी पूड थोडी, 2 चिमूट, शेंगदाणे कुटलेले. त्याची चव वाढते स्टफिंगची. याला आता एकत्र करायचं आहे. काय छान रंग आलाय, मस्त आलाय रंग. बस आता इथे मी गॅस बंद करतोय. गॅस बंद केल्यानंतर याच्यात टाकतोय थोडंसं व्हिनेगर. याला एका बोलमध्ये काढून घेतोय. स्टफिंग इंटरेस्टिंग झालंय. आणि कांद्याची पात बारीक चिरलेली. हे स्टफिंग तयार झालेलं आहे. आपण करतोय मंचुरियन स्टाईल ब्रेड पकोडा. आणि जसा ब्रेड पकोडा आपण करतो त्याच्यासाठी आपल्याला काय लागतं, बेसन लागतं. आता आपण ओवा पण टाकतो याच्यामध्ये. कधी ओवा टाकायचा तुम्ही टाकू शकता, पण मला असं वाटतं की आता आपण मंचुरियन स्टाईलमध्ये करतोय तर या चवीला ओवा एवढा सूट होणार नाही. त्या दृष्टीने मी ओवा याच्यात टाकत नाही आहे. याच्यात टाकतोय मीठ, याच्यात टाकतोय थोडासा 1-2 चिमूट खाण्याचा सोडा टाकलेला आहे, पाणी, याला एकत्र करून घेतोय. बस हे मिश्रण तयार आहे. आता हे ब्रेड स्लाइसेस जे आहेत ते घेऊया आपण आणि स्लायसेसवर थोडासा शेजवान सॉस जो रेडीमेड येतो तो घेतला आहे इथे आपण. अर्थात हा जर तिखट चालत नसेल जास्ती तर आपल्याला अवॉइड करता येईल. आणि आता हे जे स्टफिंग आहे ते घेतोय आपण. आणि याला व्यवस्थित आता पसरून घेतोय. चला आता या दोन्ही गोष्टी या ब्रेड स्लाइसेसला लावून झालेल्या आहेत. तर आपण ब्रेड स्लाइस वरती लावूया. वरचा जो आहे भाग लावायचा आहे आपल्याला. साईड्स थोड्या कट करतोय मी. याला एकाचे 2 भाग करतो म्हणजे तळायला जरा इझी जाईल. बस हे झालेलं आहे. तेल तापलंय का बघूया. तेलही तापलेलं आहे. आता हे जे ब्रेड पकोडा आहेत ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तळताना मात्र सगळीकडनं व्यवस्थित कोट झालाय का तेवढं बघून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे जे आपण बेसनाचं जे घोळ जो बनवलेला आहे खूप जास्ती आपण गाढा नाही बनवलेला आहे. फक्त हा जो ब्रेड आहे, ब्रेड स्लाइसेस ते व्यवस्थित कोट व्हायला पाहिजे तेवढं बघायचं आहे. असे गरमागरम ब्रेड पकोडे असतील तर काही विचारायला नको. एक काढल्यानंतर 5 मिनिटात संपणारच, गॅरंटी आहे याची. बस आता सगळीकडनं त्याला रंग येईल एवढं बघायचं आहे. छान तळून घ्यायचे. वा, आपले मंचुरियन स्टाईल ब्रेड पकोडा मस्त होत आहेत. आपण ज्या ठिकाणी आलो तिथे ना पराठा फार छान मिळतो. आणि फक्त पराठा नाही, वेगवेगळ्या प्रकारचे पराठे फार भारी मिळतात. खवईगिरी करत करत आता आपण आलो आहोत बांद्रा पश्चिम भागातल्या नॅशनल रेस्टॉरंटमध्ये.